एखादीशी लाईट जर नसली घरादारात असलं तरी आपल्याला असं वाटू शकतंय आणि कालवणात घालू शकते. म्हातारे काय बनवते आज? आज वजडीचा भीती वजडीचा बेत. हा कुठं आणली वजडी? कांदा चिरती आणली ती कोण बांधवडी फाट्यावर. तेल ओतून घेते आता. बनव चांगलं तरतरीत बनव. रोज रोज बी काय मटण बरोबर नाही वाटत, म्हणलं आज वजडी खावा. काय ऊन लागतं, धूर लागतो या. आता ऊन लागलं तरी करून तर खाल्लंच पाहिजे. काय असे चिरून घ्यायचे आधी. आता हे चिरून घेते, उकडून घेतलेत. चिरून घेते आधी, उकडून घेतली, चांगलं त्यातलं गाणगुण निघली. आता चिरती कांदा चिरून टाकलाय बा तळाय, वाटण काढलंय किती बनवावं लागल? थोडा रस्सा पण बनवायचा, रस्सा पण पाहिजे ना आपल्याला. अशी बारीक चिरायला लागते. विकत आणून आपल्याला ते उकडायला लागते ना. बारीक चिरून घेतली. मस्त गरम पाण्याने उकडून घेतली. 2-3 बाऱ्या धुवून काढले. आता टाकायची शिजायला. चिरून घेतली, आता टाकते शिजायला. मस्त धुवून घेतली, चिरून घेतली, चांगली उकडून बी घेतली. उन्हाळ्यात दिवसात उजडी खावा नाही का? वजडी चांगली असते. माणूस म्हणतो पोटा बिटाला बरी असते. चारा खातात ते वजूत राहते ना. मग काय होत, बदलून बदलून खाल्ल्यावर खाऊशी वाटतं. सारखी शिजवायला लागते. आई कवळी नाही तर निबार भाकऱ्याची मटणा कशी शिजवीन तेव्हा जेवढी शिजवीन तेवढी चांगली लागतं रसू चालू. जरा कवळी बघून आणली का? ही कवळ्या कवळ्या कोकऱ्याची. आज रविवार आहे, कवळ्याला नाही एवढा टाइम लागत. रविवार म्हणजे दिवस आला. आज कोकण्या मुलगा वार म्हणजे लय उत्तम. ते आज वार फिर जाऊनच येणार नाही, फक्त चतुर्थी जर असली तरच नाही. ते कोणी लोक एकादशीला चतुर्थीला नाही खाणार. आज जाळ लागलाय आता त्याला. हळद टाकून हळद टाकते. मीठ टाकून वाटण काढले वाटायला. कशी जाय टाकली.
आली तर परतून काढली, हळद टाकली, तेल आणि गॅस थोडं वरतून घेतलं. आणि डाळ राहिली टाकायची, तर डाळ भिजत घातली. वजडी चण्याच्या डाळीत मस्त होती. वांडूळ भिजत घातली होती, मस्त भिजली. त्याच्या मसाला पण टाकून घेते ह्याच्यासोबत. चांगला मसाला परतला ना, तेच ते बोलून गेला तरी ओके. मसाला आपला घरचा मसाला, मी कांदा खोबरा वाटून घालायचा. मस्त असा परतू घ्यायचा. मटणाला वाशाटाला मसाला जास्तच लागतो. दुसऱ्या भाजीला कमी वापरला तरी जमतो. या चित्यात काय काय गरम पाणी ठेवते, हे ओतून घ्यायचं त्याच्यात. चालू करते पिठवायच, तेलात भाजून घेतले बाजरी. पाट्या वाटण बारीक करून घेते. आवाज येईल किती आवाज येईल. काय आहे मित्रांनो, पाऊस लय लेट झाला या. गेल्या वर्षी लवकर पाऊस पडला होता मित्रांनो, ह्या वर्षी पाऊस जरा लेट झालाय. बकऱ्यावाली पण आमच्या रस्त्याने चालली. आता बकऱ्यावाली इतकी हळद येत, काही ठिकाणी पाणी नाही पियाला. आता रायगड मध्ये आहे आपली उन्हाळी पिकं भात लावल्यात, त्याच्यामुळं पाणी पण आहे आणि चरागाण पण आहे. पण काही भागात इतकं म्हणजे आता दुष्काळासारखा दुष्काळ पडल्या झालाय. काय काय ठिकाणी म्हणजे पाणी नाही पियाला. आता या पुण्या भागात मध्ये पाऊस पडला होता, त्यांचं आता हिरो चरायला झालं होतं, पण आता गेलं जळून गेलं. आणि काय ठिकाणी पाणी पण नाही पियाला. आता बकऱ्यावाल्याची परिस्थिती बेकार झाली. मस्त परतून झाली. आता चण्याची डाळ टाकली, मसाला. आता हे गरम पाणी ओतून घेते. आता हे वाटण वाटाय घातलंय, ते वाटून टाकून घेते देव. बकऱ्यावाले मस्त बकऱ्यावाली शिजते ना ना बघा बघ. बकऱ्यावाली पण वर आबाळा का बघते त्या, आज इकडून डग निघते का काय, उद्या तिकडून येतोय का काय. झोप सुद्धा चिंता आली या मेंढपाळांना. कारण एवढी बकरी सांभाळायची, त्याला चारा पाणी घालणं म्हणजे अवघड का नाही त्यांनी सारं. लय पडायला लागले बी काय आणि पडायला लागल्यावर पण लय पडतो या, जसा व्यवस्थित पडाना. मग मी मेंढपाळ काळजी करतोय. आता लय पाऊस लय पडल्यावर पण मेंढपाळ काळजी करतो की बाहेर राहण्याची पण सोय नाही ना, मग पाण्यात राहावं लागते पावसात. नियमानुसार पडला तर शेतकऱ्याचा पण फायदा होतोय, व नुकसान्या होत नाहीत. बकऱ्यावाल्यांचं पण चांगलं होते. अशा गोष्टी आहेत. लय पडल्यावर शेतकऱ्यांची पण बेकारी होती या, पीक जातं या. गेल्या वर्षी आखी भात गेली. आता माग वादळ वारा झाला तर कांद गेलं, काय केळीच्या बागा गेल्या, दरक्षा गेल्या. अशा बरेच शेतकऱ्याच्या पण नुकसान झाल्या. वाटून घेते, बारीक करून घेते खोबरा.
पाट्या बी बारीक होतो म्हणे भाट्यावले वाटणार चवी. झालं म्हणे एवढं बारीक झालं. काय एखाद्याशी लाईट जर नसली घरादारात असलं तरी आपल्याला असं वाटू शकतंय आणि कालवणात घालू शकते. आडून नाही राहायचं. ठेवला पाहिजे. रानातलं माणूस शेतकरी माणूस नडून राहणार नाही, अडून राहणार नाही. शेतीमध्ये काय आहे, ते जर संपलं तर लाईट गेली तर ते वाटण राहिले असं होतं या. तसं रानातलं माणूस काही इगत करीन आणि करून खाणार, थांबून राहणार नाही करण्या वाचून. किती परस नाही होते तरी त्यो त्याला डोकं चालून बरोबर करणार. नमस्कार मित्रांनो, या आमच्या बाजूला काय रिसॉर्ट आहे, या पण बाजूला रिसॉर्ट आहे आणि या पलीकडच्या बाजूला पण रिसॉर्ट आहे. कारण आता बहुतेक रिसॉर्टच आहे. शनिवार रविवार येतात ती पण मस्त मजा आजा करतात. आज काय रविवार आहे, काही संध्याकाळी 6 वाजता ज्याचं काम आहे तसे ते निघून जाणार. ते आता तिकडं मग मजा करतात, आम्ही आपलं शेतात मग मजा करतो या. ते वेगळं आलं जरा आमचं वेगळं आलं, पण चाललं या. जीवनात फक्त आनंद घ्यायचा, नाराज कधी व्हायचं नाही. तेव्हा वाटण वाटून घेतलं, चांगलं बारीक केलं. आता हे टाकून घेतेत, मस्त बारीक वाटली. आता पाटा धुवून घेते. चांगला आता सुक्क बनवलं मस्त. मस्त नेमकाच रस्सा केलाय. या मित्रांनो जेवायला आता वजडी बिजडी मस्त बनवली आहे. आणि दिवसात आता आमचं एकदाच जेवण, त्याच्यावर संध्याकाळी. लिंबू बिंबू आहे चांगलं मस्त. घरे बावड्या तू पण जीव. या मित्रांनो